पहिला वार, दुसरा वार, तिसरा वार, वारावर वार असे एकूण 27 वार या भारतीय तरुणावर करण्यात आले, तेही फक्त 36 सेकंद। या तरुणाचा गुन्हा होता त्यानं दाखवलेली माणुसकी। हो, माणुसकी कधी कधी अशी अंगलट येते याचाच प्रत्यय या घटनेवरून येतोय। पण हा प्रकार कुठे घडलाय, नेमकं प्रकरण काय? अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना घडली आहे अमेरिकेतील जॉर्जियामध्ये। इथे एका भारतीय विद्यार्थ्याला हातोड्याने इतकी जबर मारहाण करण्यात आली की त्याचा जागीच मृत्यू झालाय। त्याचा दोष काय होता तर थंडीमध्ये गारठणाऱ्या व्यक्तीला दुकानात येण्याची दिलेली परवानगी। पंचवीस वर्षाचा विवेक सैनी हा विद्यार्थी जॉर्जियामध्ये शिक्षणासाठी आला होता। इथे एका दुकानात विवेक पार्ट टाइम क्लर्क म्हणून काम करत होता। काही दिवसांपूर्वी त्यांच्या दुकानात जुलियन फॉकनर नावाचा एक व्यक्ती आला। बाहेर थंडी असल्यामुळे विवेकने त्याला आसरा दिला। पुढे कोणत्या ना कोणत्या मार्गाने तो फॉकनरची मदत करत होता। 16 जानेवारीला विवेक दुकान बंद करून जात असताना त्यानं फॉकनरलाही दुकानातून बाहेर पडण्यास सांगितलं। पण याचाच राग मनात धरून फॉकनरनं इतक्या क्रूरतेनं विवेकची हत्या केली। आरडाओरडा ऐकून पादचारी जमा झाले। त्यांनीच या घटनेची माहिती पोलिसांना दिली। पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा फॉकनर विवेकच्या निर्जीव शरीरासमोर तसाच बसून होता। या घटनेवरून एक प्रश्न पडतो की तो म्हणजे जो आपल्याला मदत करतो त्याचीच इतकी निर्दयीपणे हत्या करण्याची क्रूरता येते कुठून? ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।